नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोग तज्ज्ञ. आज मी तुम्हाला माहिती देणार आहे कावीळ ह्या आजाराबद्दल. कावीळ हा आजार कोणाकोणाला होऊ शकतो. नवजात शिशूमध्ये झालेला कावीळ म्हणजे जन्मलेला झालेल्या बाळामधला कावीळ हा काही वेगळा असतो का? काविळाचे कारण काय? कावीळ कसा पसरतो? काविळाला काही लस आहे का? कावीळला काही आयुर्वेदिक उपचारच आहेत, ॲलोपॅथीमध्ये उपचार नाहीत. असे सर्व गैरसमज तुमचे पूर्ण मी आज दूर करणार आहे आणि एक शास्त्रीय माहिती ह्या कावीळ आजाराबद्दल आज तुम्हाला देणार आहे. सर चला बघूया कावीळ म्हणजे काय, या आजाराबद्दल संपूर्ण माहिती. सर कावीळ म्हणजे काय? कावीळ हे एक लक्षण आहे, कावीळ आजार नव्हे. कावीळ हे एक लक्षण आहे, जसं ताप हे एक लक्षण आहे. ताप कशामध्ये येऊ शकतो? डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड किंवा व्हायरल हेपॅटायटिसमध्ये पण ताप होतो. तर हे ताप जसं एक लक्षण आहे, तसं कावीळ म्हणजे येलोइश डिस्कलरेशन ऑफ आईज, टंग, म्युकोजा, म्हणजे पिवळं पण तुमच्या डोळ्यामध्ये जे पिवळे पण येतं, होटांना येईल, टंग्सला येईल, नखांना येईल, लघवी पिवळी होईल, अंग पण पिवळं पडायला लागल, याला म्हणतो आपण कावीळ. पिवळा कावीळ हे एक लक्षण आहे. तर आता हा पिवळा कावीळ का होतो? तर पिवळा कावीळ होण्याचं कारण आहे तुमच्या शरीरामध्ये बिलिरुबिन लेवल वाढलेली असली तर. आता बिलिरुबिन लेवल दोन प्रकारची असते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. टोटल बिलिरुबिन लेवल पण आपल्याला चेक करावं लागतं. जर हे टोटल बिलिरुबिन लेवल आपल्या शरीरात वाढलं, जसं जे नॉर्मल असतं 0.2 ते 1.2 पर्यंत ही नॉर्मल रेंज असते. त्याच्यावर जायला लागलं 1.2, 1.5, 2 पर्यंत जर गेलं तर तुम्हाला डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसायला सुरू होतो. हे बिलिरुबिन लेवल रक्ताचं वाढलं तर तुम्हाला कावीळ हे लक्षण दिसायला लागतं. आता हे बिलिरुबिन का वाढतं आणि कुठून येतं बिलिरुबिन? आणि नॉर्मली पण आपल्या रक्तात बिलिरुबिन असतं का? हो, आपल्या रक्तात नॉर्मल बिलिरुबिन असतं. आपल्या लघवीला थोडासा पिवळा कलर किंवा शीला जो पिवळा कलर असतो तो ह्या बिलिरुबिन याच्या घटकापासूनच असतो. तर हे बिलिरुबिन येतं कुठून? बिलिरुबिन येतं तुमचं जेव्हा रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, जे आपलं हिमोग्लोबिन असतं, त्या हिमोग्लोबिनची RBCची लाईफस्टाईल 120 दिवस असती. हाफ लाईफस्टाईल असती 120 दिवस. जेव्हा 120 दिवसानंतर ह्या RBCज मृत्युमुखी पडतात किंवा त्याचं डिग्रेडेशन लिव्हर करतं, स्प्लीन करतं, त्यामध्ये दोन पदार्थ तयार होतात. सर्वप्रथम असतं हिम आणि ग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिन. ते हिम आणि ग्लोबिन, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन पार्ट, हा परत शरीरामध्ये वापरला जातो प्रोटीन्स बनवण्यासाठी. आणि जो हिम पार्ट राहतो त्याच्यामध्ये आयरन आणि बाकीचं कंटेंट असतं. त्या हिम पार्टचं जेव्हा तुकडे किंवा डिस्ट्रक्शन किंवा डिग्रेडेशन जेव्हा बॉडी करते, जेव्हा लिव्हर करतं, तेव्हा बिलिरुबिन आणि इतर बिलिरुबिनच्या संबंधातले घटक रक्तात तयार होतात. आणि हे बिलिरुबिनची लेवल न वाढण्यासाठी लिव्हर आपलं कंटिन्यूस काम करत असतं आणि त्याची लेवल नॉर्मल जी 1.2च्या खाली असती ती मेंटेन करत असतं. जर काही बिघाड झाला, कुठं बिघाड झाला तर एकतर लिव्हरमध्ये काय झालं तर लिव्हरचं काम करणं म्हणजे जे साफसफाई करतं लिव्हर हिमोग्लोबिनची, त्याचं जर कधी काम कमी व्हायला लागलं, लिव्हरचं इन्फेक्शन काही झालं तर तुमच्या शरीरातला बिलिरुबिन लेवल कमी होणार नाही आणि वाढत जाईल. म्हणून काही दिवसामध्ये तुम्हाला बिलिरुबिन लेवल वाढत दिसते. दुसरी गोष्ट, आता हे बिलिरुबिन जेव्हा लिव्हर पास करतं डिग्रेडेशन साफसफाई केल्यानंतर, ते तुमच्या पित्ताशयातून डिओडिनममध्ये आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येऊन ते बाहेर चाललं जातं शिद्वारे आणि लघवीद्वारे. जर कधी तुमची हा जो पॅसेज आहे लिव्हरपासनं रक्त लघवीपर्यंत येण्यामधला, याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन झालं तर पण तुम्हाला हे बिलिरुबिन लेवल वाढून दिसेल. लिव्हरने ते हिमोग्लोबिनचं डिग्रेडेशन केलं आहे पण ते पास होत नाही व्यवस्थित, त्याचं पॅसेजला ब्लॉकेज आला आहे. म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस ज्याला आम्ही म्हणतो, ते तुमच्या पित्ताशयाचे खडे असो, पित्ताशयाचे आजार असो, डिओरिनम म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचा जो भाग आहे त्याच्यामधले काही आजार असो, किंवा पँक्रियासची हेडची काही स्वेलिंग असो, हे जे काही त्या आउट पॅसेजला ऑब्स्ट्रक्शन बंदपणा आणणारे जे कारण असतील, त्यामुळे पण तुमचं बिलिरुबिन लेवल रक्ताचं वाढतं. तर त्यामुळे कावीळ होण्याचे दोन प्रामुख्याचे कारण आपण आता बघितले. एक तर लिव्हर जे नॉर्मली हिमोग्लोबिन साफसफाई करून बिलिरुबिन लेवलची विल्हेवाट लावतं. जर लिव्हरचं इन्फेक्शन झालं तर तुम्हाला कावीळचे लक्षणं दिसतील, कारण की त्याचं काम कमी झालेलं आहे. दुसरं, लिव्हरचं काम तर चांगलं आहे पण ते लिव्हरमधून जे बिलिरुबिन वगैरे तयार झालेत घटक, ते बाहेर पडत नाही आहेत. त्यांना कुठेतरी अडथळा येतो आहे साफसफाई करण्यामध्ये. म्हणजे पित्ताशयामध्ये पित्ताशयाचे खडे, डिओडिनम किंवा पँक्रियासच्या संबंधातले काही आजार असले जे तुमचे अडथळा निर्माण करतात बिलिरुबिनला बाहेर पडण्यासाठी, तर तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असे हे आजार होतील. तर आपण बिलिरुबिन कसं तयार होतं हे बघितलं. बिलिरुबिन
वाढण्याचे कारण पण बघितलं, एक तर लिव्हर किंवा लिव्हरच्या बाहेरचे कारण, हे दोन्ही कारण लिव्हरच्या बिलिरुबिन लेवल वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि तुम्हाला कावीळ हे लक्षण दिसायला लागतं. आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये फक्त लिव्हरचे इन्फेक्शनचे कारणाबद्दल चर्चा करू, त्याची लक्षणं, कारणे, उपचार हे सगळ्या गोष्टींवर. आता हिपॅटायटिस जेव्हा म्हणतो म्हणजे लिव्हरचं इन्फेक्शन, हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरचं इन्फेक्शन. आता लिव्हरच्या कारणांमुळे बिलिरुबिन वाढतं, कावीळ होतो. आता हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरचं इन्फेक्शन मध्ये. आता लिव्हरचं इन्फेक्शन कोण कोण करतं? लिव्हरला अफेक्ट करणारे बरेचसे व्हायरस आहेत, पण प्रामुख्याने हिपॅटायटिस ए व्हायरस, हिपॅटायटिस बी व्हायरस, हिपॅटायटिस सी व्हायरस, हिपॅटायटिस डी व्हायरस आणि हिपॅटायटिस ई व्हायरस हे 5 प्रकारचे व्हायरसेस कॉमनली प्रामुख्याने हिपॅटायटिस तयार करतात. हिपॅटायटिस झाला, लिव्हरचं इन्फेक्शन झालं का लिव्हरची कामकाज करण्याची पद्धती स्लो होती, मंदावते आणि कावीळ आणि इतर लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता हिपॅटायटिस बद्दल आपण बोलणार आहोत. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हे जे आहे हे दूषित पाण्याने म्हणजे विष्ठेद्वारे, लघवीद्वारे पसरणारे आजार आहेत. म्हणजे जर तुम्ही दूषित पाणी, दूषित अन्न उघड्यावरचं खाल्लं किंवा अशा व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आले आणि त्याची विष्ठा, दूषित पाणी किंवा तुम्ही काही अन्न खाल्लं तर तुम्हाला हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हा आजार होणार आहे. ठीक आहे. आता दुसरा आहे हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी. आता हा आजार दूषित म्हणजे रक्त संक्रमण, एखाद्याची सिरिंज तुम्हाला लागली, ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलं संक्रमित माणसाचं किंवा शारीरिक संबंधांपासून पण हिपॅटायटिस बीची लागण होती. तर हिपॅटायटिस बी हा रक्तातून किंवा सीमन किंवा बाकी बॉडी फ्लुइडमधून पसरणारा आजार आहे आणि हा हिपॅटायटिस बी आणि सी असा पसरतो. आता अजून लिव्हरचे काय कारण आहेत जे कावीळ करू शकतात, जे लिव्हरला डॅमेज करतात? मेडिसिन्स, औषधं जास्त प्रमाणात, अवेळी, अति प्रमाणात औषध घेतले तर तुम्हाला लिव्हर डॅमेज होईल. हर्बल मेडिसिन्स, हर्बल प्रोडक्ट्स ज्यांची काही तुम्ही कंटेंट तुम्हाला माहीत नाही आहे, प्रमाण तुम्हाला माहीत नाही, जर तुम्ही ते जास्त प्रमाणात घेतलं तर लिव्हर डॅमेज होईल, कावीळ लक्षण दिसायला लागेल. आणि काही मोठ्या माणसांमध्ये किंवा बऱ्याचशा मोठ्या माणसांमध्ये अल्कोहोल म्हणजे दारू पिल्यामुळे पण अति प्रमाणात लिव्हरचं डॅमेज होतं आणि कावीळ हे लक्षणं दिसायला लागतात. तर हे झाले सगळे लिव्हरचे, हिपॅटायटिसचे डॅमेज करण्याची विविध कारणं आणि त्याचा कसा प्रसार होतो हे आपण बघितलं. आता हिपॅटायटिस ज्याचं कावीळ एक लक्षण आहे, त्याची आता बाकी इतर लक्षणं काय आहेत, कावीळ कसं दिसायला लागतो? आता हिपॅटायटिस ए आणि ई हे साधारण आणि सिंपल असे आजार आहेत. काही दिवसांमध्ये किंवा मॅक्सिमम एखाद्या महिन्याच्या आत पेशंट रुग्ण बरा होतो. आता याचा इन्क्युबेशन पिरियड काही दिवसापासून काही महिन्यापर्यंत असू शकतो. म्हणजे शरीरात व्हायरस गेला आणि येणाऱ्या लक्षणाचं पिरियड 5 दिवसापासून ते 1 महिन्यापर्यंत असू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला पहिलं लक्षण काय चालू होतं, हलकासा मंद स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा ताप येतो, तो 8-8, 10-10 दिवस ताप राहतो. विकनेस, गळावट, मळमळ, उलटी, जेवणाची इच्छा न होणे, अंग दुखणं, पोट दुखणं हे लक्षणं येतील आणि नंतर मग 4थ्या, 5व्या, 6व्या दिवसानंतर डोळे पिवळे दिसायला लागतील, जीभ पिवळी व्हायला लागेल, नखं पिवळे होतील, लघवी तुमची पिवळी, डार्क कलरची लघवी यायला लागेल आणि अजून बिलिरुबिन वाढलं तर अंग पण पिवळं दिसायला लागेल. हे झाले सगळे विविध प्रकारचे लक्षणं. कशाचे? हिपॅटायटिसचे. हिपॅटायटिस बी, सी आणि ई मध्ये पण साधारण अशीच लक्षणं दिसतात. हे झाले हिपॅटायटिसचे लक्षणं. हिपॅटायटिस हा आजार, हिपॅटायटिस ई आजार, हे दोन्ही आजार आपोआप बरे होतात. फक्त तुम्हाला काही दिवस आराम करावा लागतो आणि डॉक्टरांनी दिलेल्या उपचारानुसार तुम्हाला उपचार घ्यावे लागतात. पण हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी हे आजार तुम्हाला लाईफ लॉंग राहतात आणि तुम्हाला लिव्हर फर्दर पुढं पण ते कावीळ कमी झाल्यानंतर पण तुमचं ते लिव्हर डॅमेज करत असतात. त्याच्यामुळं हिपॅटायटिस बी आणि सी झालं तर याला क्रॉनिक लिव्हर डिसीज होतो. पुढं जाऊन कालांतराने 8, 10, 15 वर्षांनी तुमच्या बाकीच्या कंडिशननुसार त्याला सिरोसिस होऊ शकतो आणि भविष्यात अजून उशिरा 10-15 वर्षांनी तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर पण हिपॅटायटिस बी आणि सी ह्या व्हायरसमुळे होऊ शकतो. तर हिपॅटायटिस ए आणि ही हे साधारण सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, याच्यामध्ये काही उपचार करायची गरज पडत नाही, पूर्णतः रुग्ण बरा होतो. पण हिपॅटायटिस बी आणि सी मध्ये तुम्हाला लाईफ लॉंग इन्फेक्शन राहतं. हिपॅटायटिस बी जर कधी आईला असला, गर्भवती आईला असला तर त्या बाळाला पण तो हिपॅटायटिस बी जन्मतः ट्रान्सफर होऊ शकतो. जर तुम्ही व्यवस्थित डॉक्टरांनी दिलेले इम्युनोग्लोबुलिन्स आणि व्हॅक्सिन नाही घेतले तर तो बाळाला पण जन्मतःच त्या बाळाला हिपॅटायटिस बीची लागण होऊ शकते. आता डेंजर सायन्स काय, कधी घाबरायचं सर कावीळला? आता मी जसं सांगितलंय हिपॅटायटिस ए,
आणि हिपॅटायटिस ई हे आपोआप बरे होणारे आजार आहेत. पण काही रुग्णांमध्ये विशेषतः हिपॅटायटिस ई जो व्हायरस आहे गर्भवती महिलांमध्ये सिरियस लिव्हर इन्फेक्शन करू शकतो आणि त्यात महिला ती गर्भवती व्हायला दगावू पण शकते. दुसरी गोष्ट हिपॅटायटिस बी आणि सी हे काही प्रमाणात तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात जर योग्य ते उपचार घेतले नाहीत तर काय डेंजर सायन्स आहेत. जर तुम्हाला कावीळ आहे, थकवा, विकनेस, गळावट हे सगळे लक्षण आहे आणि आता तुम्हाला चक्कर यायला लागली आहे, विकनेस वाढतोय, तुम्हाला कन्फ्युजन वाटतंय, तुम्हाला दिवस रात्र कळत नाही आहे, तुम्हाला ब्लिडिंग होती आहे, तुमचं पोट फुगतंय, तुम्हाला रक्त येतंय, लघवी, शीत आले की अंगावर उलटीतून रक्त पडतंय, अंगावर चट्टे येत आहेत, दाणे येत आहेत, बेशुद्धीसारखं होतंय, तर समजायचं तुमचं आता लिव्हर फेल्युअर होत आहे. लिव्हरचं कामकाज अति प्रमाणात कमी झालेलं आहे आणि तुम्हाला अर्जंट ट्रीटमेंटची गरज आहे. तर हे गंभीरपूर्ण लक्षण दिसले तर तुरंत डॉक्टरला जाऊन भेटावे. आता कावीळ म्हणजे हिपॅटायटिसचे उपचार काय आहे. आता उपचार जसं मी सांगितलं हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हे आजार जे आहे हे अगदी साधे सिंपल आहेत. काही दिवसात तुमचा रुग्ण बरा होणार. आता याला टेस्ट काय आहेत. जर तुम्हाला ही सगळी लक्षणं असले तर तुम्ही बिलिरुबिन लेवल चेक करा. हिपॅटायटिस ए IgM नावाची टेस्ट असते ती 7व्या-8व्या दिवसापासून पॉझिटिव्ह यायला चालू होती. हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन तुम्ही करून घ्या हिपॅटायटिस बीचा. हिपॅटायटिस सीचं पण तुम्ही अँटीबॉडी अँटीजन टेस्ट करून घ्या. त्यात तुम्हाला त्या प्रकारचा आजार कळेल. आता उपचार काय आहेत. सर्वात महत्त्वाचा उपचार सर तुम्हाला सर्वात पहिले ताप येतो तर तापेचं औषध घ्यावं लागेल. तापेचं औषध पॅरास्टेमॉल असतं किंवा मेफॅनेमिक ॲसिड असतं की इबुप्रोफेन असतं. हे जास्त प्रमाणात घेतलं तर ते पण लिव्हर डॅमेज करतात. तर जास्त प्रमाणात औषधं लिव्हरच्या आजारामध्ये चालत नाहीत. तर हलका सकस भरपूर पाणीयुक्त आहार घ्यायचा. सगळे फ्रूट्स खायचे, सगळे फळं खायचे, भरपूर पाणी प्यायचं. ग्लुकॉन डी, नारळ पाणी, ORSचं पाणी, लिंबू सरबत हे सगळं घ्यायचं. हलका आहार घ्यायचा. तेलकट, तुपकट, जास्त प्रोटीनयुक्त आहार जास्त प्रमाणात घेतलेला चालत नाही. रुटीन आपला सकस आहार तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं कमीत कमी 10 ते 15 दिवस तुम्हाला कंप्लीट बेड रेस्ट करावं लागेल. जसं जसं काविळीची प्रमाण कमी व्हायला लागेल, तुमचे डोळे पिवळेपणा कमी होईल, शरीरातला पिवळेपणा कमी होईल, लघवी पांढरशुभ्र व्हायला लागेल, तुमची भूक वाढेल, तुम्हाला बरं वाटायला लागेल. आणि यामध्ये बरेचसे लोक आम्हाला विचारतात सर आम्ही काहीतरी आयुर्वेदिक औषध जाऊन देऊन आणतो बाळाला, आम्हाला ते औषध देऊ द्या. असं कोणत्याही प्रकारची शास्त्रीय पद्धतीने उपचारिक पद्धत किंवा इफेक्टिव्हनेस आतापर्यंत प्रूव्ह झालेला नाही आहे. तरी लोकांचा आग्रह असतो तर कृपया असे हर्बल अनपॅकेट असलेले औषधं कावीळीसाठी आपल्या लहान मुलांना तरी कृपया देऊ नका. जसं मी सांगितलं हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हे आजार आपोआप बरे होणारे असतात. याला काहीच करायची गरज नाही आहे. ना हिपॅटायटिस ए आणि ईला ना आयुर्वेदात ना किंवा ॲलोपॅथीमध्ये कोणताही उपचार नाही. फक्त तुमच्या बॉडीला तुम्हाला वेळ द्यावा लागतो, आपोआप आजार बरा होतो. त्या व्यतिरिक्त हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सीसाठी अँटीव्हायरल ड्रग्स अवेलेबल आहे. तुमचा डॉक्टर तुमचे व्हायरल लोड बघून ते त्या प्रमाणात तुम्हाला औषधं देतात आणि बरेच दिवस हे औषध घ्यायला लागतात आणि ते इफेक्टिव्ह औषध आहेत. तर कोणत्या प्रकारचा कावीळ आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हिपॅटायटिस बी आणि सी हा सिरियस प्रकारचा कावीळ असतो, हिपॅटायटिस असतो. त्यामध्ये नक्कीच डॉक्टरांचा ॲलोपॅथीमध्ये असलेल्या उपचारांचा उपचार करणं फार गरजेचं आहे. आता ह्या आजाराला प्रिव्हेंट कसं करायचं. जसं मी सांगितलं आहे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हा दूषित पाण्याचा म्हणजे संडास, विष्टे, लघवीद्वारे पाण्याचा प्रसार होतो. बाहेरचं अन्न न खाणे, स्वच्छ आहार घेणे, हात धुणे आणि उकळलेलं थंडगार किंवा फिल्टरचं चांगलं पाणी पिणे हे तुम्हाला ह्या आजारापासून वाचवू शकतं. हिपॅटायटिस बी आणि सीसाठी तुम्हाला संक्रमित रक्त, निडल प्रिक्स किंवा शारीरिक संबंध अशा व्यक्तीसोबत ठेवावं लागणार नाहीत किंवा त्या प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह तुम्हाला वापरावं लागतील. दुसरी गोष्ट हिपॅटायटिस ए साठी एक कारगर व्हॅक्सिन उपलब्ध आहे. ते बाळाला आपण 1 वर्ष झाल्यानंतर देऊ शकतो. त्याचा दुसरा डोस 6 महिन्यांनी असतो. लाईव्ह हिपॅटायटिस एचं व्हॅक्सिन घेतलं तर एकच सिंगल डोस तुम्हाला घ्यावा लागतो. हिपॅटायटिस बी जो घातक आहे, जो सिरियस आहे, ज्याने सिरोसिस आणि लिव्हरचा कॅन्सर पण होतो, याच्या विरुद्ध पण एकदम अतिशय उपयुक्त व्हॅक्सिन अवेलेबल आहे. तर हिपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन सगळ्यांनी देऊन घ्या. आता जन्म झालेल्या प्रत्येक मुलाला सरकारतर्फे हिपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन भेटतं. तुम्ही ते देऊन घ्या आणि ते कंपल्सरी तुमच्या बाळाला दिलं जाणार आहेत. पण हिपॅटायटिस एचं व्हॅक्सिन जे दूषित पाण्याने होणारा आजार आहे त्याचं व्हॅक्सिन मात्र तुम्हाला प्रायव्हेटच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन घ्यावं लागेल. तर ह्या प्रकारे तुम्ही विविध उपचार, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन आणि व्हॅक्सिन सविस्तर माहिती आपण दिली आहे. व्हिडिओ परत एकदा बघा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.